नमस्कार. आज आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक अतिशय चुकीची अन्यायकारक वसुली जी पतसंस्थेच्या माध्यमातून होती आहे. कालच नुकतंच सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी एक माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले की ज्या छोट्या छोट्या पतसंस्था असतील, बँका असतील, यांच्या माध्यमातून जे बचत गटांना लोन दिलं जातं, हे बचत गटांना दिलं जाणारं लोन, ह्या लोनमध्ये आता लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये लोकांना सूट द्यावी किंवा त्यांच्याकडनं आता वसुल्या करू, अन्यायकारक वसुल्या करू नये म्हणून असं माननीय राजसाहेबांनी कालच पत्र दिले. आणि आजच माझ्याकडे हा एक विषय आला की पतसंस्था असतील, बँका असतील, ह्या कशा प्रकारे लोकांवरती अन्यायकारक वसुल्या करतात याचं एक ताजं उदाहरण आहे. मला कालच मावशींचा फोन आला आणि मी त्यांना म्हटलं की मला भेटायला या, आपण नक्की काय विषय आहे तो मला फोनवरतून समजणार नाही, प्रत्यक्षामध्ये समोर येऊन सांगा, मग आपण त्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची ते ठरवू. एकंदर नाव काय म्हणते, या जी सीमा जोशी म्हणून आहेत, ह्या बालाजीनगर भागामध्ये राहतात. यांच्यामध्ये 10 जणांनी 10 महिलांनी ग्रुप स्थापन केला आणि 10 महिलांनी ग्रुप स्थापन करून अजित नागरी सहकारी पतसंस्था अजित नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे पहिला विषय जो अन्यायकारक आला आहे तो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याच नावाने आलेला आहे की जर इथं कुंपणच शेत खातं आहे असं मला वाटायला लागलं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी परवा दिवशी 173 कोटी रुपये महाराष्ट्रातील टोल नाक्यावाल्यांना म्हणजे 25 दिवस त्यांच्याकडनं टोल वसुली केली नव्हती म्हणून 173 कोटींची त्या लोकांसाठी तुम्ही खैरात दिली. आणि एक दुसऱ्या बाजूला तुमच्याच नावाने चालणाऱ्या ह्या पतसंस्था ह्या जर अशा वयस्कर लोकांच्या काळजी करणार नसतील, त्यांच्या अकाउंटवरती जर डायरेक्ट दरोडे टाकणार असतील, दरोडे मी शब्द वापरतो, फक्त हा एक अधिकृत दरोडा आहे, म्हणजे ह्याला थोडक्यात दरोडाच म्हणावं लागेल, कारण हे एक कायदेशीर प्रोसेस राबवली आहे अजिंच्या अकाउंटवरती. 10 जणांनी मिळून या पतसंस्थेकडनं 10 जणांनी मिळून प्रत्येकी 30,000 रुपये असं लोन घेतलं. मी काय बोलतो ते तुमच्या लक्षात येते, तुम्ही काय चुकलं तुम्हाला सांगा. 10 प्रत्येकाकडनं 30,000 रुपये असं 10 जणांनी लोन घेतलं, म्हणजे हे लोन झालं 3 लाख रुपये. हे 3 लाख रुपये 10 जणींनी लोन घेतलं बचत गटाच्या माध्यमातून. बचत गट ज्या टायमाला लोन देतात त्या टायमाला ते एकमेकांना अटॅचमेंट असते, त्यांची एकमेकांना ते जामीन असतात की उद्या जर मावशींनी लोन भरलं नाही, जोशींनी, मी त्यांच्या ग्रुपमध्ये असेल, अजून ह्या ताई असतील, अजून कोण 10 जणांमध्ये असेल, जो कोणी भरणार नाही ते एकमेकांना जामीनदार असतात, त्यामुळे एकमेकांकडनं या सगळ्या वसुल्या केल्या जाऊ शकतात असंच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये आता ह्या 10 जणांचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये ह्या मावशींच्या नावाने ज्या टायमाला 30,000चं लोन जुलै 2018मध्ये देण्यात आलं. जुलै 2018ला हे 30,000चं लोन यांना मिळालं. त्याच्यामध्ये सुद्धा 25,000 हातामध्ये आले फक्त, बरोबर ना, म्हणजे लोन दिलं 30,000, हातात आले 25,000 मावशींच्या. त्याच्यामध्ये 24,000 रुपयाचा एक हप्ता कट केला आणि 2800 रुपये प्रोसेसिंग फीच्या नावाखाली घेतले गेले. असे त्याच्यामध्ये जवळजवळ हे 5,000 रुपये असे कापले गेले आणि 25,000 रुपये मावशींच्या हातात दिले. त्याच्यानंतर ह्यांना रीतसर 2,400 रुपयाचा हप्ता यांना आला. 8 हप्ते त्यांनी भरले रेग्युलर. 2400 रुपये गुणिले 8 बरोबर झाले 19,200 रुपये. मावशींनी 19,200चे हप्ते हे क्लिअर भरलेत 2019पर्यंत. मार्च 2019पर्यंत हे सगळे पैसे त्यांनी क्लिअर भरले. त्याच्यानंतरनं लॉकडाऊन पिरियड चालू झाला, नाही त्याच्यानंतरनं थांबले 19 एप्रिल 2019मध्ये. म्हणजे हे लॉकडाऊनचा विषय नाही, लॉकडाऊनच्या अगोदरचा विषय की त्यांनी त्या टायमाला त्यांचे मार्चपर्यंत त्यांनी हप्ते सगळे भरले, क्लिअर भरले होते. त्याच्यानंतर 2 हप्ते ह्याच पतसंस्थेची एजंट कोणतरी गौरी म्हणून, तिला 48 रुपये ह्यांनी या मावशींनी कॅश दिले. 48 रुपये कॅश दिलेले असताना त्यांनी एक साधी त्यांना पावती दिली. त्या पावतीमध्ये त्यांचा काही पुरावा राहिला नाही.
त्या पावतीवरचे सगळे, कारण जे काही हे असतं त्याच्यावरचं जातं सगळं, हे मशीनवरचे जे प्रिंट असतं ते मशीनवरच्या प्रिंट निघून गेल्या आणि त्या नुसत्या पावत्या पण त्यांच्याकडे राहिल्या नाहीत. 4800 रुपये इथं जागेवरती त्या गौरी म्हणून कोण ज्या ह्यांच्या एजंट होत्या की ज्या ह्यांच्याकडे वसुलीसाठी येत होत्या त्या गौरींनी त्या 4800 रुपये बँकेत भरले नाहीत. आता एप्रिल 2019 ते मे 2019पर्यंत सुद्धा त्यांनी ह्यांच्याकडनं हप्तेसुद्धा घेतले गेलेत. 17,500 रुपये ह्याच पतसंस्थेने कॅश पण घेतली, बरोबर. हे त्याच्या पावत्या आहेत. या 17,500 रुपयाच्या कॅश पावत्या आहेत या, म्हणजे 19,200 रुपयाचे हप्ते आणि 17,500 किती झाले? 20,700. म्हणजे मला वाटतं इथंच मुद्दल पण निघून गेलेली ऑलरेडी. ह्यांची मुद्दत इथं निघून गेले, मुद्दलच निघून गेली आहे. 19,200चे हप्ते भरले आणि 17,500 रुपये यांनी कॅश भरले. 4800 रुपये त्या कोण गौरी होत्या त्यांना दिले. म्हणजे इतकं सगळं दिलेलं असताना सुद्धा आता या आजींच्या अकाउंटला ह्यांच्या मुंबईला त्यांचं एक छोटंसं घर होतं, त्यांचं मुंबईला एक छोटंसं घर होतं काहीतरी, त्याचे त्यांना पैसे मिळाले होते. ते त्यांनी त्यांच्या भावाला कोणाला दिले होते. तो एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी ते पैसे 2,45,000 रुपये हे त्यांनी युनियन बँकेमध्ये पैसे पाठवले होते ह्या आजींच्या नावाने. आता हे युनियन बँकेला हे दिलेलं ह्यांनी बँक गोठवण्याचं नोटीस हे युनियन बँकेला दिलं ह्या पतसंस्थेने. म्हणून मी मागाशी म्हणलो की हा एक अधिकृत दरोडा, ज्याला आपण अधिकृत दरोडा म्हणतो, की हे संगनमताने चाललेलं आहे सगळं. पतसंस्था आणि युनियन बँक यांच्या संगनमताने हा सगळा प्रकार घडला. आजींचे 2,45,000 रुपये होते आणि 2,45,000 रुपये त्यांच्या बँकेमधले अख्खेचे अख्खे लोन किती आहे? 30,000. आणि ह्या आजींचं 2,45,000 रुपये ह्या अजित बँकेने, ह्या अजित पतसंस्थेने ह्या त्यांच्या अकाउंटवरती दरोडा घातला आहे. आणि त्यांचे 2,45,000 रुपये, आज त्यांचं वय बघा, आज ह्या वयामध्ये जर त्यांचे 2,45,000 रुपये तुम्ही असे काढून घेणार असणार, यांनी जायचं कुठं? यांनी न्याय कुणाकडे मागायचा? तर स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बँका असणाऱ्या जर अशा प्रकारे चुकीची कामं करत असतील, मला मागायचं तुम्ही बाकीच्या लोकांचे पुढे 22,000 रुपये तुमचे दाखवले होते सिंगल. हां, ह्याच्यामध्ये त्याचे प्रत्येकाची इथं नावं दिलेली आहेत त्यांनी, अमृता वगैरे. आणि आता याच्यामध्ये हे बँक गोठवणे खात्याची जी नोटीस आहे याच्यामध्ये हे 10 अकाउंट आहेत सगळे. शर्मा, अमृता, राजेंद्र कुमार, जोशी, सीमा चंद्रकांत जाधव, संपदा, रणखांबे, निपाणकर, भागवत, तापकीर, शर्मा, जोशी, रणखांबे, निपाणकर, भागवत, तापकीर, हे म्हणजे हे 10 लोक आहेत. ह्या 10 लोकांमध्ये जोशी, सीमा चंद्रकांत रुपये 22,400. आता ह्यांनीच दिले बरं का. हे काय मी नाही दिलेलं, हे जोशींच्या नावाने जे दिलं आहे ते जोशी, सीमा चंद्रकांत रुपये 22,441 रुपये ही थकबाकी. म्हणजे सीमा जोशींच्या नावाने 22,441 रुपये ही थकबाकी होती फक्त, जी की लिगली त्यांच्याकडनं तेवढंच वसूल करणं गरजेचं होतं. जर एका क्लायंटकडनं जर ह्यांनी आत्तापर्यंत 40-42,000 रुपये वसूल केलेत, ह्याचा अर्थ बाकीच्या 9 जणांकडनं सुद्धा एवढेच पैसे घेतलेले असणार आहेत किंवा ह्याच्यापेक्षा थोडेफार कमी जास्त पैसे घेतले असतील. आता आम्ही वरती बँकेत या पतसंस्थेमध्ये जाणार आहे आणि या पतसंस्थेमध्ये हा सगळा 10 लोकांचा हिशोब विचारणार आहे. त्या 10 लोकांचा हिशोब किती झाला, या 10 लोकांकडनं ह्यांनी किती पैसे वसूल केले. त्याच्यानंतरनं जरी ह्यांच्या नावाने 22,441 रुपये ह्या मावशींचे घ्यायचे होते, मग बँकेने यांच्याकडनं यांच्या अकाउंटवरनं फक्त 22,441 रुपये घ्यायचे असताना अख्ख्या सगळ्या 10 लोकांचे पैसे यांच्याकडनं का वसूल केले? हे एकट्यांकडनंच का 22,000? म्हणजे ह्यांच्या अकाउंटवरती पैसे आले, याचा अर्थ या बँकेची लोक ह्या एक प्रकारे ह्यांच्या अकाउंट हे प्रायव्हेट अकाउंट आहेत, ह्यांना मॉनिटरिंग करतात, ह्यांचे प्रायव्हेट अकाउंट ह्यावरती हे लक्ष ठेवतात. हा एक मोठा गुन्हा आहे. हे बँकेच्या साहाय्याने यांचं चाललेलं षडयंत्र आहे की एखाद्याच्या खाजगी अकाउंट बँकेच्या अकाउंटवरती लक्ष ठेवायचं आणि त्या बँकेच्या अकाउंटवरती पैसे आले की त्याच्यावरती झडप मारायची. अशा प्रकारचा हा सगळा प्रकार अधिकृत ज्याला आपण म्हणतो, राज्य शासनाने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे.
पतसंस्थेमध्ये आणि सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नावाखाली चालू असणाऱ्या या पतसंस्थेमध्ये याचे जे कोणी आहेत या लोकांनी लक्ष घालावं आणि ह्याच्यामध्ये मी आता वरती जाऊन या सगळ्या गोष्टी त्यांना जाब विचारणार आहे. पण पूर्वी मी मावशी तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला त्यांना. नाही, मला काही नाही बोलायचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे काय की आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना जर का त्यांनी यासारखं लुबाडलं तर आम्ही काय करायचं. आता अकाउंटमध्ये एक पैसासुद्धा नाही आहे. प्रत्येकाची आणखीन अमाऊंट त्यांनी जर का आमच्याच खात्यामधून घेतली तर कसं काय होणार आहे. आणि असे बरेच लोक आहेत, बरीच लोक मी गोळा करू शकेन आहे काय की त्यांनी असं हे केलेलं आहे म्हणून करता काय करायचं ते याच्यातून आम्हाला सोडवा. कारण काय प्रत्येक महिन्याला मला 5-5, 10-10 रुपये देऊन मला सामान भरावं लागतं. आता खायलासुद्धा आमच्याकडे धान्य नाही आहे आणि काही नाही, इतकी अवस्था आमच्याकडे आलेली आहे. औषध पाण्यालासुद्धा आम्हाला लोकांच्याकडून पैसे घ्यावे लागत आहे, इतकी परिस्थिती आहे. आणि अशी खोटं नाही करायचं त्यांनी आमच्याशी. माहिती होतं आमचं वय केवढं. माझं 70-72 वर्ष आहे, मिस्टरांचं 78-79 वर्ष आहे. त्यांनी जर काय एवढी आमच्या ह्या अकाउंटमधून एवढे पैसे केले काय करणार आम्ही सांगा बरं. आता जस्ट लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण वरती जाऊ. पण आता पतसंस्थेमध्ये जाऊन जे कोणी वरती अधिकाऱ्यांना थांबायला लावले त्यांना आपण जाऊ. माझं ओळख आहे फक्त मी नाव नगरसेवक वसंत गोरे यांच्या अकाउंटमधनं 2,42,000 रुपये काढले गेले. अशा म्हणजे आम्ही ते पतसंस्था हीच आहे पण रिकव्हरी करण्यात आपलं वेगळंच कोण आहे मेंटेनन्स साचलेली. तुम्ही त्याच्यामध्ये काय सांगू शकणार नाही. रिकव्हरी डिपार्टमेंट वेगळंच असतं. जोपर्यंत 3 हप्त्यात प्रकरण असतं तोपर्यंत संस्थेच्या नाही. पण आता ह्याच्यामध्ये ह्यांच्या नावाने जे काही 22,441 रुपये तुम्ही त्यांच्या अकाउंटवरचे 2,42,000 रुपये इतरांचे सुद्धा पैसे काय घेतलेले असते. हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला रिकव्हरी डिपार्टमेंट देईल. त्याला पण तुम्ही हप्ते तर सांगू शकता ना सगळ्यांचे 10 लोकांचे किती यांना दिलं ना स्टेटमेंट. वसूल किती केली ते सांगा ना. ते पण दिलं स्टेटमेंट. नाही तसं नाही म्हणते. तुम्ही जे दिलं ना ते स्टेटमेंट कसं तुम्ही नील झाल्याचं दिलं ना. बाकीचे हप्ते किती भरले गेले पर्सेंटेज काय पर्सेंटेज 2.50%. 2.50 24 किती होते 30% पर्यंत झाली. जो 2-2.5% महिन्याला असेल तर 30%. नाही 2.50% वार्षिक 2.5% नाही का वार्षिक. मग कमी आहे. बचत गटाचे 30,000 हो, फक्त वार्षिक. आधार कार्ड मग सांगतात. 30,000 तुम्ही लोन दिले जाता. ह्याच्यामध्ये ह्याच्या एका अकाउंटच्या बाबतीत मला सांगा यांना जर 25,000 आले तुम्ही 2400 रुपयाचा हप्ता घेतला, 2800 रुपये प्रोसेसिंग फी घेतली. आता यांनी 2400 रुपयाचा एक हप्ता 8 हप्ते भरले, 19,200चे हप्ते भरले. त्या व्यतिरिक्त 17,500 रुपये त्यांनी कॅश भरले. हे वैयक्तिक एका जोशींचा विषय मी बोलतो. 17,500 रुपये जोशींनी कॅश भरले, 19,200 रुपयाचे हप्ते भरले. त्या व्यतिरिक्त तुमच्या गौरी म्हणून कोणतरी एजंट आहे
त्यांना 4,800 रुपये त्यांनी कॅशमध्ये दिले. म्हणजे आता हे सगळे जर तुम्ही टोटल केली 19,200, 17,500 आणि 4,800, 41,500 रुपये यांच्याकडनं घेतले गेले आतापर्यंत सगळं. हे एकट्या स्पेसिफिक जोशींचा विषय. त्यांची मुदत संपली असेल सर. 18 महिन्यांचंच लोन असतं. हा, 41,500 रुपये जर एकट्या जोशींकडनं घेतले त्यांचे, तुमच्या 30,000च्या पुढे सुद्धा जाऊन त्यांनी पैसे भरले. ते काय तुमचे व्याज बीज काय असेल ते असेल त्याच्यामध्ये. आता ह्यांना जे काही तुम्ही इथे दाखवले 24,200, 22,400. 22,400 रुपये. 22,441 रुपये. सीमा जोशी हे 22,441 रुपये त्यांना दिले तुम्ही इथं. या 10 जणींमध्ये कुणाकुणाचे किती राहिले तर 22,441 रुपये हे एकट्या सीमा जोशींचे त्याच्यामध्ये घेतले असताना त्यांना 2,42,000 रुपये त्यांच्या अकाउंट एकट्याच्याच अकाउंटवर नका काढायचे एवढे पैसे. हेच ह्याचाच आन्सर तुम्हाला रिकव्हरी डिपार्टमेंटच्या आमचं रिकव्हरी डिपार्टमेंट सासवडलं आहे ते देते सगळ्या प्रश्नांची उत्तर. कारण कुठल्याही सगळं लिगलीच होतं प्रोसेस. लिगली होत असेल ना, लिगली बरोबर आहे. मग बाकीचं पण उत्तर पण तुम्ही द्यायला पाहिजेत ना. नाही मिळतील ना उत्तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर. मग रिकव्हरी डिपार्टमेंट इथं बोलवा ना त्यांना इथं बोलवा ना. रिकव्हरी डिपार्टमेंट वेगळं असतं. त्यांना इकडे बोलवा ना. अशी तुमची बँक संस्था म्हणजे काय अशी मोठी कुठली बँक नाहीये, ते इथे येऊ शकतात. त्यांना इथं बोलवा, नाही तर इथं पण संस्था बंद करेन मी. मला उगाच बाकीच्या विषयावरती जाऊ नका. त्यांना इथं बोलवा. दरोडे टाकायचे तुम्हाला अधिकार नाही आहेत लोकांच्या बँक अकाउंटवरती. त्यांना 22,441 रुपये आहेत ना त्यांचे. त्यांचा या वयाचा काय विचार करता का नाही तुम्ही लोक? 2,42,000 रुपये एकट्या अशा वयाच्या माणसांकडून वसुल्या करायच्या. हे बाकीच्या लोकांचे 10 लोक काय नाही आहेत का तिथं? म्हणजे हा एक प्रकारे तुम्ही हा जो काही दाखवला ना, हे तुमचा दावा दिलाय ना, हा बँक खाती गोठवण्याचा आदेश. हा बँक खाती गोठवण्याचा आदेश म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांच्या अकाउंटला मॉनिटरिंग करताय. तुमच्या अकाउंटवरती पैसे आले की लगेच झडप मारायचे, ते पैसे घ्यायचे. ह्यांचे जे पैसे आहेत यांना घरात खायला नाहीये. नवरा बायको दोघं घरामध्ये असतात. 5,000 रुपये त्यांना महिन्याला सुद्धा नाहीये त्यांच्याकडे. आता तुम्ही त्यांच्या अकाउंटवरती पैसे सुद्धा ठेवले नाही. आपल्या आई वडिलांच्या बाबतीत असं काही घटना घडली असते तर आपण सहन केलं असतं का? तुमच्या रिकव्हरी वाल्यांना सांगा इथं या, उद्याच्याला बोलवा. अशी काय लय मोठी तुमची बँक नाहीये. त्यांना इथं सांगायचं उद्या इथे यायचं. नाही तर मी इथं उद्या उपोषणाला बसून तुमच्या बँकेमध्ये आणि बाहेर बोर्ड लावून ह्या म्हाताऱ्याला घेऊन मी इथं बसून उपोषणाला. त्यांना निरोप द्या. त्यांचा नंबर आहे की शिंदे बँकेचा? आम्ही सर आहे ना त्यांच्या तिथं ऍप्लिकेशन घेऊन गेलो होतो. ते ऍटलीस्ट वयाचं नाही का हे ठेवून तुम्ही एवढी अमाऊंट दिलेच नाही. ऍप्लिकेशन पण दिलेच सगळे. ऍप्लिकेशन तेच ऍप्लिकेशन हे बघा, हे ऍप्लिकेशन पण त्यांनी जमा आणि केले. तिकडं एवढं हिला घेऊन आम्ही गेलो पण ते जे होते ना ते भेटले पण नाहीत आम्हाला. फक्त म्हणजे तुम्ही फक्त या 10 लोकांचे पैसे, मग तुम्ही या 10 लोकांची वसुली करून द्या त्यांना. आणि बँक जिथं त्यांची वसुली करू शकत नाही तिथं ते लोक आमच्याकडनं ही अपेक्षा ठेवतात की तुम्ही तुमचं बघा. मग तेच ना, म्हणजे तुमचं फक्त एकाच माणसाला गरीब दिसलं म्हणून त्याच्यावरतीच फक्त अटॅचमेंट लावायच्या, त्याच्यावरतीच. आता परवा दिवशीच झाले ना हे की बचत ह्याच्या विषयांना काय करायचं ते लॉकडाऊन पिरियड मध्ये अर्ज दिलेले असताना सुद्धा तुमच्या बँका म्हणजे अशा जुलमी कारवाई करायच्या कशाला? कमीत कमी माणसाच्या वयाचा विचार, त्यांनी दिलेल्या अर्जांचा विचार हा तरी झाला पाहिजे ना. आणि 2019 मध्येच ऍक्च्युली क्लोज व्हायला पाहिजे. नाही झालं त्यांची ऐपत नव्हती, नाही झालं. आता हे मी सुद्धा करू शकत नाही माझ्या अकाउंट क्लोज. आज तुम्हाला पण माहिती आजची परिस्थिती काय या 9-10 महिन्यामध्ये आता काय झाले ते कोरोनाच्या पिरियड मध्ये. बोलवतो सर मी उद्या बोलवा त्यांना. नाही तर मी इथं 100% उद्या इथं उपोषणाला वाचणार नाही. मी तुमच्या. बोलून घेते, बोलून घेते. त्यांना बोलवून घ्या. आणि ह्याच्यामध्ये तुमचे कोण मेन आहेत? कोण? एकावडे आमदार. बघा, बँक सुद्धा ही राष्ट्रवादीच्या माजी आमदारांची बँक आहे ही पतसंस्था.
की ज्यांना सन्माननीय अजितदादा पवारांचे अगदी जवळची माणसं म्हटलं जातं, मग त्यांना सुद्धा आपण एक लोकप्रतिनिधी होता, आपण एका पक्षाचं आता नेतृत्व करताय आणि तुमच्या पतसंस्थांमध्ये या अशा वयस्कर लोकांवरती जर अन्याय होत असतील तर आपण लोकप्रतिनिधी कसे? मला वाटतं की अशोक भाऊ, माझी आजच्या या फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला माझी विनंती आहे, हे जसे अन्यायकारक प्रकार चाललेत ना, ह्याच्यावरती तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि यांना न्याय मिळवून द्या. आणि बाकी जर तुमचं म्हणणं असेल ना, तुम्ही ते सगळं कायदेशीर केलंय, तर मला वाटतं कायदेशीर केलं असेल तर त्यांना मग बाकीच्या लोकांनी लोन घेतलं, पैसे कुणी वापरले तुमच्या बँकेतले सगळे पैसे त्यांनी बाकीच्या 9 लोकांनी पण वापरलेत ना, मग त्यांचे पैसे तुम्ही वसूल करून द्या ना. तुमचं आहे ना वसुली खातं. मग बाकीच्या लोकांनी तुमचे पैसे देत असताना जोशींच्या हातात दिले त्या 9 जणांचे, बाकीच्या प्रत्येकाला सेपरेशन करून दिले ना पैसे. मग त्यांचे पैसे जर तुम्हाला काढता येत नसतील, प्रत्येकाचे अमाऊंट तुम्ही लिहिलेले आहे तिकडं, ते बाकीच्या शिल्लक लोकांकडनं पैसे तुम्ही तुमच्या घरी तुमची लोक पाठवा. वैयक्तिक एका जोशींपुरता विषय तुम्ही बोला. आज त्यांचं वय किती आहे तुमचं? आता 70 वय आहे. त्यांच्या मिस्टरांचं वय 78 वय आहे. 70 आणि 78 वयाच्या लोकांवरती जर अशा प्रकारे आपण लोकप्रतिनिधी म्हणून असताना आपल्या पतसंस्थेमधून असे अन्याय होत असतील तर हे काय उपयोगाचं नाहीये. जर मी आत्ताच सांगतो, उद्या तुमच्या पतसंस्थेमधली जी कोणी वसुलीची माणसं आहेत ही उद्या इथं आली पाहिजे ना, उद्या जोशींना तुम्ही न्याय द्या. नाही तर तुमच्या पतसंस्थेमध्ये मी आजींसंग मी इथं उपोषणाला बसणार. जोपर्यंत त्यांना न्याय तुम्ही लोक देत नाही तोपर्यंत तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार राहणार नाही. आजच्या पुरता आता मॅडम सांगतात की मग आमचा इथं काय रिकव्हरीशी संबंध नाहीये, आम्ही काय कुठल्या नॅशनलाइज बँकेमध्ये आलेलो नाहीये, आम्ही एका पतसंस्थेमध्ये आलेलो आणि त्या पतसंस्थेने हा प्रकार सगळा जो चाललाय तो कालच्याला संस्थांवरती कारवाया करू नका, थांबवा म्हणून. तरी सुद्धा इथं जर वयस्कर लोकांना 70 आणि 78 वर्षाच्या लोकांच्या अकाउंटवरती दरोडे टाकले जाणार असतील तर ते आम्ही सहन करून घेणार नाही. आजच्या पुरतं माझं एवढं जे बाकीचा शो हा उद्या मी बाकीचा सगळा पिक्चर दाखवणार. ठीक आहे, धन्यवाद. किती वाजता